सर, शिवसेनेच्या माध्यमातून आज उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे राज्यसभेची आणि ज्योती वाघमारे यांनाही म्हणजे उमेदवारी देण्यात आलेली आहे. कसं पाहता, एकीकडे अनेकांची नावं चर्चेत होती, तुमचंही नाव, तुमच्या मुलाचं नाव, अशा पद्धतीने अनेक नावं चर्चेत होती, परंतु ज्योती वाघमारे यांना आता उमेदवारी मिळालेली आहे. कसं पाहताय? याच्याकडे पाहण्याचा काही निर्णय आपण ज्याला नेतृत्व स्वीकारतो त्याने घेतलेला निर्णय आपल्याला स्वीकारावा लागतो. रॉंग ऑर राईट म्हणण्याचा अधिकार आपल्याला नसतो, तो आम्ही स्वीकारला. नाही, पण एकंदरीत तुमच्या माध्यमातून जी पूर्वी कारकीर्द तुम्ही घडवलेली आहे संसदेमध्ये, ज्या पद्धतीने तुम्ही गटनेते होतात, तिकडची संपूर्ण धुरा तुमच्या हाती होती दिल्लीची, आणि एवढं मोठं केंद्रीय राजकारण पाहून देखील आता अशी परिस्थिती एकंदरीत राजकीय वर्तुळामध्ये येऊन ठेपलेली आहे की नाव चर्चेत असताना सुद्धा उमेदवारी दिली जात नाही किंवा असं काय? तर नावं चर्चेत बरीचशी असतात. आता त्याच्यामध्ये प्रायोरिटी कुणाला द्यायचं हे नेत्यांनी ठरवायचं असतं. आता त्यांना वाटलं की या ज्या आता हे आहेत उमेदवार, त्या सगळ्यामध्ये सरस आहेत, त्याला आम्ही चॅलेंज करू शकतो का? नेत्यांना वाटलं, त्याने ते नाव दिलं पुढे. ज्योती वाघमारे आता खासदार जवळपास झालं आहे म्हणायला हरकत नाही. आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे. पण एकंदरीत कसं पाहता याकडे? तुम्ही कधी म्हणजे बार्गेनिंग तुमची कमी पडली यामध्ये असं म्हणताय? माझ्या इतकी बार्गेनिंग कोणीच केली नाही आहे, पण बार्गेनिंग करून त्याचा उपयोग होतोच असं नाही, हे आजचं उदाहरण आहे. म्हणजे यापूर्वी पण अनेक संध्या तुम्ही मागितल्या होत्या की एखादी जबाबदारी द्या किंवा इतर काही गोष्टी? नाही, एखादी काय, मला ज्या कमिटमेंट केलेल्या तेवढ्या दिल्या तरी पुरेशा होत्या ना. काय होत्या नेमक्या कमिटी? मला गव्हर्नर पद देणार होते आणि आमच्या शिंदे साहेबांना पण वाटलं की पक्षाचा आपला गव्हर्नर होतो, आपल्या पक्षाची उंची वाढते, स्टेटस त्या ठिकाणी प्राप्त होतं, म्हणून त्यांनी त्यावेळेला स्वीकारलं. आता ते झालेलं नाही. त्यासाठी शिंदे साहेबांनी काय करावं आणि मी काय करावं हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला वाटतंय का गव्हर्नर पद दिलं जाईल यापुढे? नाही, दिलं जाणार नाही, मी घेणार पण नाही आता. कारण एखाद्याला रडवून एखादी गोष्ट देणं, मधल्या काळात नेमले ना तुम्ही 10 गव्हर्नर नियुक्त केले, त्यावेळेला आमचं नाव का नाही आठवलं? कमिटमेंट केलेल्या गोष्टी का नाही आठवल्या? राज्यसभा देता आली असती, आमची ती मागणी होती. मला पार्लमेंटमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून तर मी 6 वेळा संसद पुरस्कार मिळालेला आहे. नाही, पण ज्या पद्धतीने हे संपूर्ण दृश्य दिसून येत आहे, म्हणजे तुम्ही ज्येष्ठ राजकारणी आहात, तुम्ही देशाचं राजकारण पाहिलेलं आहे आणि एकंदरीत अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत काम केलेलं आहे. तुमचा जो अनुभव आहे तो मोठा अनुभव आहे, आणि आता जे म्हणजे ज्योती वाघमारे यांचं जरी नाव चर्चेत असेल किंवा यांना उमेदवारी जरी देण्यात आली असली तरी त्यांचा राजकीय अनुभव तेवढा नाही आहे. मग हे पक्षपाती म्हणजे संपूर्ण निर्णय जो झालेला आहे किती योग्य, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या या निर्णयाविषयी मी कुठल्या प्रकारची कॉमेंट करणार नाही, कारण आमच्या नेतृत्वाने घेतलेला निर्णय आहे, त्याबद्दल मी काय बोलणं योग्य वाटणार नाही. पहिला भाग. दुसरा, ज्योती वाघमारे उद्या जरी अनुभव नसला तरी जोपर्यंत एखाद्याला एखादं पद दिलं जात नाही तोपर्यंत अनुभव येत नाही ना. येईल, अनुभव येईल. जे तुम्ही म्हणत आहात की अनेकदा संध्या ज्या आहेत त्या म्हणजे दिल्या जातील किंवा अनेक आश्वासनं दिली गेली, ती पार पाडली नाहीत, त्याच्या संदर्भात शिंदेंसोबत काही संवाद साधणार आहात का तुम्ही? खूप वेळा झाले संवाद साधून, यापुढे काही होणार? आता काय उपयोग आहे? आजची जी वेळ होती ती काय परत येत नाही ना. कमीत कमी गव्हर्नर नको, राज्यसभा तरी द्या, आणि ती माझ्या मुलाला द्या. हे काय मागणं काय चुकीचं नव्हतं. पुढची भूमिका काय असेल? काही नाही, आहे ते सुरू. पक्षात माझ्याकडे माझं सुदैवारी, मी कामगार चळवळीमध्ये काम करतो. माझ्याकडे आत्ता मुंबईचे 20-22 हजार कर्मचाऱ्यांचं नेतृत्व मी करतो आहे. सहकारी बँके होतो. 10 जिल्ह्यामध्ये माझी युनियन आहे. त्यामुळे मला कामं आहेत जे मी इव्हन अंगावर 3 हल्ले घेऊनसुद्धा जी चळवळ उभी केलेली आहे ती माझी खऱ्या अर्थाने अतिशय भावनिक अशी ती चळवळ आहे. त्यामुळे मला काय करावं काय करू नये, घरी जाऊन झोपावं अशी काय माझ्याकडे परिस्थिती नाही. आहेत काम आहे. म्हणजे आयुष्यात राजकीय बदल होऊ शकतो का येणाऱ्या काळामध्ये असं वाटतं? झाला तर हवा आहे, नाही झाला तर त्याचं दुःख नाही आहे. कुणालाही वाटतं. झालं तर अचानक, आता ज्योती वाघमारेला वाटलं होतं का मला राज्यसभेवर घेतील, गेल्या 8 दिवसापूर्वी जर विचारलं तर वाटलं होतं का तिला मला राज्यसभेवर घेतील म्हणून?
त्यांना पण माहिती आहे की बा बरेचसे दिग्गज नेते आहेत, पण शेवटी काय आहे, कधी कधी काळ वेळ पण योग्य ठरवणं त्या ठिकाणी आपलं काम करत असते आणि त्याप्रमाणे घडलेलं आहे. इतर पक्षांनी जर ऑफर दिली आणि ते तुम्हाला आश्वासन पटत असेल तर तुम्ही जाणार नाही, काय देणार आहे कुठला पक्ष मला आज? सत्ताधारीच पक्ष काय देणार? आता सत्ताधारी पक्षातच आहे मी. आज सत्ताधारी पक्षात असताना की आणखी कोण काय नक्कीच आपल्यासोबत आनंदराव अडसूळ होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यसभेवर ज्योती वाघमारे यांची निवड जी ती झालेली आहे. एकंदरीत आता त्या खासदार झालेल्याच आहेत असंच थेट म्हणता येईल, कारण की बिनविरोधी संपूर्णतः निवडणूक होणार आहे. सगळी मतांची साठीलोटी जी आहे ती तयार झालेली आहे. त्यामधून एक जागा होती ती शरद पवारांना त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यामधूनच आपण जर पाहिलं शिवसेनेमध्ये आता महानाट्य जे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते. अनेक नेत्यांच्या माध्यमातून नाराजी जी आहे ती व्यक्त करण्यात येते. तशीच थेट नाराजी व्यक्त आनंदराव अडसूळ यांनी केलेली आहे. अनेक आश्वासनं देण्यात आली, परंतु कोणतंच आश्वासन त्या ठिकाणी पूर्ण केलं नाहीये. ज्येष्ठ नेता असून, राजकीय एकंदरीत अनुभव जास्त असून किंवा देशाचं राजकारण पाहिलं असून जर अशा पद्धतीने जर डावललं जात असेल तर एकंदरीत नेमकी काय पुढची ते भूमिका घेत आहेत हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. परंतु सध्या त्यांनी या संपूर्ण प्रकरणावरती आपण जर पाहिलं तर नाराजी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते.